नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या त्याचबरोबर घरातले सगळेजण तिथं आहेत. आता देसाईंनी दरवाजा तर उघडलेला आहे, पण सूर्याने सांगितलेलं असतं की पैसे कपाटात आहेत. आता सूर्या कपाटात पैसे शोधायला गेलेला असतो, पण तिथे पैसे नसतात. तेव्हा तुळजा सूर्याला घेऊन खाली येते. आता देसाई मात्र बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की पैसे नव्हतेच ना. तेव्हा सूर्या म्हणतो, नाही, आता लग्नाच्या गडबडीत कुठेतरी गेलेले आहेत, पैसे घरातच ठेवलेले होते, असं सूर्या सांगत असतो. परंतु यांना मात्र अजिबात पटतच नसतं. त्या देसाईचं असं म्हणणं असतं की तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा सगळेजण बोलू लागतात की खोटं कशाला बोलेल सूर्या, पैसे होते ना त्याने मॅनेज केलेले, आणि तुम्ही त्याला सांगितलं होतं ना पैसे द्यायचे आहेत, म्हणून तर त्याने मॅनेज केले, असं सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र सूर्या आता ते पैसे कुठं ठेवलेले होते याचा विचार करत असतो. तेव्हा सगळ्यांना आम्हाला शोधू द्या, काही वेळ द्या, असं सांगितलं जातं. तेव्हा देसाई म्हणतो की ठीक आहे. मग देसाई आता वेळ द्यायला सुरुवात करतो, पण मोठी गोष्ट घडते. ती मात्र अशी असते की काहीही झालं तरीही आत्ता इकडे सगळेजण शोधत आहेत, पण त्यांना कुठेच पैसे सापडत नाहीत. आणि त्यासोबतच इकडे सगळ्यांची शोधाशोध सुरू झालेली असते. मामा म्हणतात की आपण हे सगळं जे काय आहे ना, आपण हे सगळं आता इथे धनू आणि तेजूला पण विचारूया, त्यांनी कुठं ठेवलेले आहेत का. तेव्हा सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही गोष्ट धनू आणि तेजूपर्यंत पोहोचू द्यायची नाही, त्यांना दोघींना टेन्शन द्यायची काहीही गरज नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे देसाई मात्र बसलेले असतात. तेव्हा सूर्या आता शोधाशोध करत असतो. सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आणि देसाईंना फोन येतो, तो म्हणजे शत्रूने देसाईंना फोन केलेला असतो. आणि देसाई बोलत असतात. त्यासोबतच ते म्हणतात, शत्रू म्हणत असतो की काय चाललंय हे, तुम्हाला मी सांगितलं होतं ना काय करायचं आहे ते, मग अजिबात जमत नाही आहे का सांगितलेलं, मी कशा पद्धतीनं गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते जर जमणार नसेल तर गाठ माझ्याशी आहे, कारण त्या सूर्याला जन्माची अद्दल घडवायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं देसाई बोलत असतात. त्याचबरोबर सूर्या हे सगळेजण अजून का गेलेले आहेत, अजून का येत नाहीत. तेव्हा मामा सांगू लागतात की अहो थांबा ना जरा, येतील ना ते, असं मामांचं म्हणणं असतं. सूर्या त्याचबरोबर सगळे बाहेर येतात. सूर्या हात जोडून माफी मागू लागतो. सूर्या म्हणत असतो की अहो मी ते पैसे खूप शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते पैसे काही मला सापडलेले नाहीत, कारण पैसे घरातच ठेवले होते. बहुतेक लग्नाच्या या सगळ्या गडबडीमध्ये पैसे चोरीला तर गेले नाही आहेत ना, असा प्रश्न पडलेला आहे, असं सूर्याचं म्हणणं असतं. तेव्हा ते देसाई म्हणतात की तुम्ही खोटं बोलताय सूर्या, तू खोटं बोलतोय, कारण पैसे मुळात तुझ्याकडे नव्हतेच, त्यामुळंच तू असा गोंधळ घातलेला आहे, असं त्याचं म्हणणं असतं. परंतु हे पैसे होते असं सूर्या सांगत असतो. तेव्हा सूर्याचे तात्या म्हणू लागतात की असं काय बोलताय, सूर्या कधी आजपर्यंत खोटं बोललाय का, अहो देसाई साहेब असं काहीच नाही झालेलं, तुम्ही असं काही बोलू नका, असं ते सांगत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सूर्यावरती आरोप लावले जात असतात. आणि सूर्या म्हणत असतो की असं कसं, पैसे तर होते, आणि पैसे मी घेतलेले होते, पैसे ॲडजस्ट केलेले होते, अचानक पैसे गायब झालेले आहेत, हा प्रश्न सूर्याचा असतो. आणि सूर्या सांगत असतो, तुळजा म्हणत असते, एक मिनिट देसाई साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरीही तुम्ही जे बोलत आहात त्यामधली एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नाही, की हे पैसे तुम्ही जे व्याजाने देत आहात ना, हे सगळं तुमचं जे काही चाललेलं आहे ना, हे इल्लिगल आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रश्नही पडलेला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कायद्यामध्ये नाही, आणि हे सगळं मी समोर आणू शकते, असं तुळजा बोलत असते. तुळजाने सरळ सरळ धमकी दिलेली असते. आणि तुळजा या सर्व गोष्टी बोलत असते. तेव्हा ती म्हणत असतो की तुम्ही काहीच माझे बिघडवू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि सूर्याला तो म्हणत असतो की घे बहिणीची शपथ आणि सांग, कारण सूर्या 5 दिवसाची मुदत मागत असतो, पण तो देसाई जो मूर्ख माणूस आहे तो सूर्याला मुदत द्यायला तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, मी नाही देणार मुदत. मग सूर्याला मात्र खूप राग आलेला असतो. सूर्या मग आता भाग्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि सांगतो, आणि मग तो निघून जातो, तुला 5 दिवसाची मुदत दिली आहे, अन्यथा 5-6व्या दिवशी लिलाव होईल, आणि जर पैसे ॲडजस्ट झाले नाही तर तुम्हाला हे घर सोडावं लागेल, हे सगळं बोललेलं असतं. तेव्हा भाग्या घाबरली की काय, असं सूर्याला वाटतं. तेव्हा तो म्हणतो की अजिबात घाबरू नकोस, तुझा दादा आहे ना. तेव्हा ती म्हणते, नाही रे दादा, जेव्हा तू माझ्यासोबत असतो ना, मला कशाचीच भीती वाटत नाही आहे, असं ती डायरेक्टली सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की सूर्या दादा, मला नाही भीती वाटत कशाची, मला खूपच तुझ्यासोबत सिक्युअर वाटतं, आणि मला खात्री आहे तू आपलं घर नक्की सोडवणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्याची आई जी आहे ती निघालेली असते.
आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की त्या पोरीने पैसे चोरलेले तर मी पाहिले होते, मग ते पैसे कुठं गेलेले आहेत आणि ती पोरगी कुठं गेली आहे, माझ्या सूर्याच्याच नशिबाला हे सगळं का आलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्याच वेळी आता तुळजा सर्वजण तिथं असतात आणि इकडे ती म्हणत असते मी कसं सांगू, मी सूर्याच्या समोर जाऊन तर सांगू शकत नाही आहे, ती मुलगी कोण आहे ते मला माहीत नाही आहे, त्यामुळे मी पोलिसात पण कंप्लेंट करू शकत नाही आहे, असं सूर्याच्या आईचं बोलणं चाललेलं असतं. इकडे सूर्या म्हणत असतो की भागू अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण सगळ्यांनाच काळजी वाटत असते. तेव्हा भागू म्हणते की पण दादा आपलं घर वाचेल ना रे. तेव्हा सूर्या म्हणतो हो नक्की वाचणार, हा तुझा दादा आहे ना, काही काळजी करायची गरज नाही. कारण आता सूर्याने भाग्याची शपथ घेतलेली असते आणि सांगितलेलं असतं की हे घर जे आहे ते मी वाचवणार आहे, 5 लाख रुपये आणून देणार आहे 5 दिवसांमध्ये. इकडे सगळेजण विचार करत असतात. त्याचबरोबर धनूला मात्र रात्री भूक लागलेली असते, ती उपाशी झोपलेली असते आणि धनू उपाशी असते. ती राजूला म्हणत असते की राजू मला कळतच नाही आहे बघ हे सगळं काय चाललेलं आहे, कारण काहीही झालं तरीही मी तुला एक गोष्ट सांगते, ते म्हणजे की तू ना जोपर्यंत तू स्वतःच्या पायावर उभी राहत नाही ना तोपर्यंत लग्न करू नको, असं तिचं म्हणणं असतं. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण लग्न जर केलं आणि अशी माझ्यासारखी अवस्था होईल. राजू म्हणत असते काय बोलतेस तू धनू दीदी, हे सगळं काय चाललं आहे. धनूला खरं तर भूक लागलेली असते आणि तिला काही सुचत नसतं आणि म्हणून ती बोलत असते. तिच्या पोटात आग पडलेली असते. ती म्हणते घरी असते तर 3-4 लाडू तरी खाल्ले असते गं. तेव्हा ती म्हणते की काय करू मला कळतच नाही आहे. आणि तेवढ्यातच तिच्यासमोर लाडू आलेले असतात आणि धनू म्हणते की अगं राजू बघितलंस का, मला आता समोर दिवसा डोळ्या म्हणजे मी डोळे उघडे आहेत तरीही मला स्वप्न पडायला लागलेले आहेत. राजू म्हणते नाही तुझ्यासाठी लाडूच आणलेले आहेत खाते. तर यमुने लाडू आणलेले असतात आणि ती म्हणत असते घे, मला माहीत होतं तुला भूक लागलेली असणार आहे. आणि मग यमुने काळजीने लाडू आणलेले असतात आणि धनूला ते लाडू दिलेले असतात. त्याचबरोबर धनू मात्र ते लाडू खाते, पण आत्या असते ती आता जागी झालेली असते आणि आत्या म्हणते की काय ह्या पोरी, ह्यांना रातभर जागायची सवय आहे की काय, असं म्हणत असते. तेव्हा यमू येऊन लगेचच आत्याच्या शेजारी झोपी जाते आणि त्याचबरोबर इकडे धनू मात्र लाडू खात असते. ती खुश झालेली असते, कारण इकडे आता शत्रूची जी नाटकं असतात ती चालू झालेली असतात. तो दारू प्यायला बसलेला असतो, त्याच्या डोक्यात एवढंच चालू असतं की काहीही झालं तरीही सगळं जे काय आपल्या मनाप्रमाणे झालेलं आहे, बायको पण घरी आली, आता सूर्याची वाट लावायची, त्याने माझे अब्रूचे धिंदोडे काढले होते, आता मी सोडणार नाही. तेवढ्या डॅडी तिथे येतात आणि म्हणतात की सुनबाई हळव्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा चिरंजीव, तुम्ही जी आता अतिघाई करताय ना ते चुकते तुमचं, एवढं लक्षात ठेवा, असं डॅडी सांगत असतात. आणि डॅडी ते इकडे शत्रूला बोलत असतात की तुमच्याकडनं पुन्हा अशी चूक होऊ देऊ नका, कारण चिरंजीव तुमच्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, असं म्हणत डॅडींनी आवाज चढवलेला असतो. शत्रूची मात्र वाट लागलेली असते. शत्रू म्हणत असतो हो डॅडी इतके दिवस आता वागलोय, अजूनही वागेल. एक प्लॅन तर सक्सेस झाला, आता दुसरा प्लॅन सक्सेस झाला म्हणजे झालं. डॅडी म्हणतात माझा ना भरोसाच नाही आहे तुमच्यावरती, तुम्ही नक्की काय कराल आणि कशा पद्धतीनं वागाल, असं डॅडी बोलत असतात. डॅडींना शत्रूवरती विश्वास नसतो, हे डॅडींनी इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सूर्या आणि ते तुळजा बोलत असतात. तुळजा म्हणत असते एवढे निष्काळजी कसे वागलो आपण सूर्या, कारण काहीही झालं तरीही आपल्या घरातून पैसे गायब होतात आणि आपल्याला कळत नाही आहे. इकडे आता निघालेली असते ती म्हणजे आशा निघालेली असते आणि तेवढ्यातच तिथून डॅडींची गाडी जाते. तिला माहीत नसतं आणि डॅडींचं लक्ष जातं, त्यांना कळतं की ही आशाच आहे. म्हणजे आता पुन्हा डॅडींनी प्लॅन केलेला आहे तो म्हणजे आशाला उचलण्याचा. पण इकडे सूर्या आता कामासाठी बाहेर पडत असतो. तुळजा म्हणते की सूर्या होईल ना रे काम, सूर्या म्हणतो हो. तुळजा म्हणते जाण्याआधी ना तू देवाच्या पाया पड आणि मग जा, देवीचा आशीर्वाद घे. सूर्या म्हणतो कौलच लावतो मी, आणि आता सूर्याने कौल लावलेला असतो उजवा आणि डावा. देवीच्या पुढे हात जोडून तो म्हणत असतो काम होणार असेल तर उजवा कौल दे आणि जर काम होणार नसेल तर डावा कौल दे, असं तो देवी आईला सांगत असतो. आता सूर्याला नक्की कोणता कौल मिळणार आणि त्यामध्ये पैसे आणि त्याची आई दोन्ही मिळणार का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.